लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 16 मेच्या भागामध्ये अद्वैत आता डायनिंग टेबलवरती बसलेला असतो। कला आता नैनाला मनवून डायनिंग टेबलवरती घेऊन येते, पण डायनिंग टेबलवरती फक्त एकच सीट खाली असते आणि ती सीट असते अद्वैतच्या बाजूची। कला विचार करते, मी नैनाताईला घेऊन तर आले, पण नैनाताईला बसायला एकही सीट नाहीये, फक्त एकच आहे अद्वैतच्या बाजूची। मग ही काय अद्वैतच्या बाजूला जाऊन बसणार का? नाही नाही, मला नैनाताईला अद्वैतच्या बाजूला बसू नको द्यायला, असा विचार करत ती काय करू असा विचार करत असतानाच तिकडे सोहम येतो। सोहम म्हणतो, कलावैनी मला खूप भूक लागली, पटकन काहीतरी खायला दे। यावरती रजनी म्हणते, बरोबर आहे, असं धावत पळत यायचं, पटापटा खायचं, पटापटा बोलायचं। अरे जरा सावकाश, धीर तर धर, म्हणजे कसं आहे जरा वेळेत यायला शिक की। यावरती सोहम म्हणतो, अगं थोडं काम होतं ना, त्यामुळे मला जमलं नाही। कलावैनी वाढ ना पटकन। कला म्हणते, हो इथे बसा तुम्ही, असं म्हणत आता ती सोहमला अद्वैतच्या बाजूची सीट असते त्या सीटवरती बसायला सांगते आणि नैना त्या सीटवरती बसणार नाही याची पूर्णपणे काळजी घेते। फायनली अद्वैतच्या बाजूला सोहम बसल्यावरती नैना म्हणते, कला तू मला मोठ्या तोऱ्यामध्ये इथे बोलवलंस ग, पण मला तू इथे बोलवलंस, पण मला इथे बसायला साधी सीट पण नाहीये, मग कशाला मला बोलवायचं होतंस इथे? मला इतकी भूक लागलेली आहे, कुठे बसू मी? असं म्हणत आता इकडे नैना सगळ्यांच्या समोर तमाशा करते। त्यावरती रजनी म्हणते, एक काम कर, तू या जागेवरती बस। मग मात्र आता सरोज चिडते आणि रजनी तू कशाला तिला जागा देत आहेस? यावरती रजनी म्हणते, वहिनी अहो ती 2 जीवांची आहे ना, असू दे, तिला भूक लागली असेल। असं म्हणत आता इकडे रजनी सांगते, नैना तू ये बरं इथे बस। असं म्हटल्यावरती नैना उद्धटपणे रजनीला उठवून तिच्या म्हणजे सीटवरती येऊन बसायला कमी करत नाही, रजनी बिचारी तिला जागा देते। नंतर तोपर्यंत काजूची एक्झाम चालू असते, काजू आपला अभ्यास करत असते। त्याच वेळेला इकडे आता तिला काही गोष्टी जमत नसतात, काही सम सोडवता येत नसतात, मग मात्र ती पानं फाडते, फेकते। त्यावरती इकडे आता संगीता म्हणते, काय चाललंय काय तुझं? म्हणजे तू हे काय करते आहेस? लिहितेस कमी आणि फाडतेस जास्त। असं म्हणत आता इकडे संगीता तिला विचारलं असता काजू म्हणते, काय करू खरे बाई, अहो मला येतच नाहीये। कलाताई जर का आता इथे असती ना तर तिने असं पटापट सोडवून दिलं असतं। यावरती संगीता म्हणते, हो तेच तुला सांगणार होते मी, कलानं कशी मोत्याच्या दाण्यासारखं अक्षर काढते, कशी लिहिते, काय करते माहितीये ना तुला, म्हणजे खूप छान पद्धतीने कला सगळं हँडल करते। यावरती लगेचच आता इकडे काजू म्हणते, मग मी एक काम करू का, मी जाऊ का कलाताईकडे? यावरती संगीता म्हणते, थोबाड फोडेन तुझं, अगं तिचं नवीन लग्न झालंय, आत्ता कुठे तिच्याकडे चाललीस तू? काजू म्हणते, जाते ना, कलाताईच मला नीट समजावून सांगेल। यावरती संगीता म्हणते, सांगितलं ना, अगं ती नवी नवरी आहे, कुठे वेड्याचं काहीतरी उठसूट तिच्याकडे धावत बसलीस तू? असं म्हणत इकडे आता संगीता तिला चांगलीच ओरडते आणि तू कुठेही जाणार नाहीस असं ठणकावून सांगते। त्यावरती काजू विचार करते, काय करू, पण कलाताईकडे मला तर जायचंच होतं, असा विचार करत ती आता अस्वस्थपणे विचार करत असते। तोपर्यंत सरोज आता अद्वैतच्या रूम मध्ये येते आणि काय रे अद्वैत, येऊ ना आतमध्ये? अद्वैत म्हणतो, आई तुला माझ्या रूम मध्ये येण्यासाठी कुणाकुणाच्या परवानगीची काही गरज नाहीये, तू माझ्या रूम मध्ये कधीही येऊ शकतेस। असं म्हणत अद्वैत आता सरोजला बसायला सांगतो। सरोज आणि अद्वैत गप्पा मारत असतात। आता सरोज मुद्दामच रोहिणी त्या दिवशी काय बोलली हे काढून घेण्यासाठी आलेली असते आणि ती अद्वैतला म्हणते, बस मी तुझ्या डोक्याला छानपैकी तेल लावून देते। असं म्हणत ती अद्वैतच्या डोक्याला तेल लावण्याचा बहाणा करून आलेली असते आणि म्हणते, काय रे त्या दिवशी रोहिणी इकडे आली होती, म्हणजे रोहिणी लग्नाला तयार होण्याच्या आधी तुझ्याशी काहीतरी बोलत होती, म्हणजे काय बोलत होती मला काही कळलं नाही, बोल ना। आता अद्वैतला आठवतं, रोहिणी आत्याने पेपर साईन करून घेतलेले आहेत, 2 पेड्या राहुलच्या नावावरती करून घेतल्या आहेत, पण हे जर का मी आईला सांगितलं तर तिला खूप मोठा धक्का बसेल, आता काय सांगू असा विचार करत अद्वैत खरं न सांगण्याचा निर्णय घेतो। तोपर्यंत इकडे आता कला सांगत असते, मी एक काम करते ना खरे बाई, मी जाऊन येते की। यावरती संगीता चिडते आणि म्हणते, खबरदार तिकडे जायचं नाही, तू एक काम कर बरं, तू छानपणे अभ्यास कर, मी तुझ्यासाठी चहा कॉफी करून आणते। असं म्हणत आता इकडे चहा कॉफी करण्यासाठी संगीता निघून जाते। तोपर्यंत काजू अभ्यास करायला लागते। त्याच वेळेला कला आपल्या रूम मध्ये असते,
पण रूम मध्ये तिला कुठून 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 वेगवेगळे आवाज येत असतात. कसला आवाज आहे? जराशी कला घाबरते, इकडे तिकडे पाहते, पण कसला आवाज आहे हे तिला काही कळतच नसतं. मग कला थोडीशी गोंधळते, बावरल्यासारखी पाहते. खरं तर तिच्या खोलीमध्ये खूप मोठा उंदीर घुसलेला असतो. कलाला कळतच नसतं काय करायचं ते, आणि तिला अजूनही कळलं नसतं की घरामध्ये उंदीर आहे ते. त्यामुळे कला जराशी अस्वस्थ असते. आता या सगळ्यामध्ये इकडे सरोज सांगत असते, बोल ना, अरे रोहिणी कशासाठी आली होती? रोहिणीचं तुझ्याकडे काय काम होतं? असं म्हणत सरोज आता अद्वैत कडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण अद्वैत तिला काही ताकास तूर लागू देत नसतो. त्यावरती सरोज म्हणत असते, अद्वैत अरे बोल. त्यावरती अद्वैत म्हणतो, अगं काही नाही, तिला ना तिच्या मुलाची खूप काळजी वाटत होती. म्हणजे कसं काय राहुल सगळं हँडल करणार, कसं काय राहुल सगळं सांभाळणार, याबद्दल तिला चिंता वाटत होती आणि त्या संदर्भात ती माझ्याशी बोलायला आली होती. बाकी काही नाहीये. पण खरं सांगू का आई, तू आता आलीस ना, डोक्याला तेल लावलंस ना, मला इतकं छान वाटलं म्हणून सांगू. यावरती सरोज म्हणते, कसं आहे ना, आपला मुलगा कितीही मोठा झाला तरी त्याच्या आयुष्यामध्ये काय चाललंय काय नाही हे जाणून घेण्यासाठी आईला खूप उत्सुकता असते आणि त्याच्या आयुष्यामधले छोटे मोठे निर्णय घ्यायला आईला खूप आवडत असतात. बाळा, तुझ्या पण आयुष्यामध्ये कधीही असं काही असेल ना तर तू माझ्याशी बोलू शकतोस आणि मला खरंच खूप आनंद वाटतो की मी कधीही तुझ्या रूम मध्ये येऊ शकते. यावरती अद्वैत म्हणतो, हो आई, अगं माझ्या रूम मध्ये मी एकटाच तर असतो, तू कधीही माझ्या रूम मध्ये येऊ शकतेस. असं म्हणत दोघ जण आता मायलेक गप्पा मारत असतात आणि छानपैकी तेलाची मालिश करून घेत अद्वैत एकदम खुश असतो. तोपर्यंत कला झोपायला जात असते. परत तिला तो आवाज येतो. कसला आवाज येतोय, कसला आवाज येतोय, कलाला काही कळत नाही. ती इकडे तिकडे पाहायला लागते आणि तेवढ्यात तिला उंदीर दिसतो. उंदीर दिसल्यावर ती जोराजोरात ओरडत ओरडत ती बाहेर येते आणि मोठ्या मोठ्याने उंदीर 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 असं ओरडायला लागते. तिचा हा आवाज ऐकल्यावरती अद्वैत आणि सरोज जे तेल लावत असतात ते ताबडतोब खाली येतात आणि आवाज इतका मोठा असतो की घरातले नोकर चाकर आबा सगळे सगळे खाली येतात. आणि रजनी म्हणते, कला काय झालं, कला काय झालं? कला सांगते, माझ्या रूम मध्ये उंदीर आहे एवढा मोठा. असं म्हणत कला घाबरते आणि म्हणते, तो माझ्या बेडवरून म्हणजे अंथरुणावरून तिकडून उडी मारून गेला. असं म्हणत कला घडलेला प्रकार सगळ्यांना सांगत असते. अद्वैत म्हणतो, शक्यच नाही, आपल्या घरामध्ये अजिबात उंदीर नाहीयेत, चांदेकरांच्या मेन्शन मध्ये उंदीरच नाहीयेत. यावरती कला म्हणते, अच्छा, म्हणजे त्या उंदराला पण कळणार आहे की हे चांदेकर मेन्शन आहे, इकडे घुसू नये म्हणून उंदीर नाही का आले? अद्वैत म्हणतो, शक्यच नाही, आम्ही ना आमच्या घरात एकही उंदीर पाहिलेला नाहीये कधी. कला म्हणते, मी पण माझ्या घरात उंदीर पाहिला नाही, पण इथे उंदीर होता, मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. अद्वैत म्हणतो, हे बरं आहे, मध्यरात्री कधीही कसाही मोठ्याने आवाज काढत अख्खं घर गोळा करायचं आणि अख्ख्या घराला एकत्र करून मोठा तमाशा करायचा. यावरती कला म्हणते, अरे म्हणजे मला आज उंदीर दिसला तर मी आजच ओरडणार ना, की मला आज उंदीर दिसला म्हणून मी उद्या ओरडत येणार आहे की मला उंदीर दिसला मला भीती वाटते, म्हणून मला वाटते उंदराची भीती, तर मी काय करू? यावरती आता दोघं जण कचा भांडत असतात. आबा म्हणतात, काय चाललंय तुमचं? अरे तो उंदीर राहिला बाजूला, तुम्हीच दोघं जण किती भांडताय, नक्की काय झालंय ते? यावरती अद्वैत म्हणतो, आबा काही नाही, उंदीर ही उगाच सगळ्यांना गोळा करून तमाशा करते आहे. कला म्हणते, एवढंच तुला वाटतंय ना, तर जाऊन बघ की रूम मध्ये, तू घाबरतोस का उंदराला? यावरती अद्वैत म्हणतो, मी उंदीर, पाली, झुरळ आणि अशी ही मांजर या आणि अशी आगाऊ मुलगी या कुणाला घाबरत नाही. घाबरतो की काय? मी आत्ता जाऊन बघतो उंदीर आहे की नाही. मला माहिती आहे ना उंदीर नाहीच आहे 100%. मी आत्ता जाऊन खात्री करतो की तिकडे उंदीर नाहीये. असं म्हणत चिडलेला अद्वैत ताबडतोब कलाच्या रूम मध्ये जायला निघतो. इकडे बाकी सगळ्यांना काय गोंधळ चाललाय, मध्यरात्री जागायला काय लागते म्हणून सगळेच जण कंटाळलेले असतात. कधी एकदा हा गोंधळ संपतोय आणि कधी एकदा झोपायला जातोय. तोपर्यंत अद्वैत रूम मध्ये येतो, इकडे तिकडे पाहतो, तोपर्यंत त्याला उंदीर दिसत नाही. थोडा वेळ इकडे तिकडे पाहिल्यावरती खरंच उंदीर दिसतो आणि आहे उंदीर आहे असं ओरडतच अद्वैत बाहेर येतो. अद्वैतची चांगलीच फाटलेली असते, म्हणजे आतापर्यंत मी उंदीर, पाली, झुरळ घाबरत नाही असं म्हणणारा अद्वैत उंदीर दिसल्यावरती आहे ओरडत बाहेर येतो आणि त्यावरती कला म्हणते, कळलं म्हणजे मी काय खोटं बोलत नव्हते, मी पाहिलेला उंदीर म्हणूनच बोलत होते. त्यावरती मग मात्र आता इकडे सरोज नोकरांना बोलवते आणि काय रे, घराची साफसफाई करता येत नाहीये का तुम्हाला? घरामध्ये इतका मोठा उंदीर जाऊन बसलाय, त्याचं काहीच कळत नाही. अंजू म्हणते, अहो ताईसाहेब, म्हणजे ना लग्नाच्या आधीच सगळी साफसफाई केली होती,
सगळ्या रूम झाडून घेतल्या होत्या, मग तो कसा काय इकडे आला मला खरंच नाही माहिती। यावरती आता मात्र चिडलेली सरोज म्हणते, ही तुमची उत्तरं? काय झालंय तुमचं सगळ्यांचं मला काही कळतच नाहीये। म्हणजे घरामध्ये एकाचं लक्ष नाहीये, साफसफाई नीट झाली असती तर हा प्रकार घडलाच नसता। सरोज सगळ्यांची खरडपट्टी काढत असते। तोपर्यंत इकडे आता काजू विचार करते, काय करू मला तर काहीच जमत नाहीये। कलाताईकडे गेल्याशिवाय मला काहीच कळणार नाही की अभ्यास काय करावा ते। खरे बाई जर का झोपल्या असतील ना तर मला कलाताईकडे जायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे काजू कलाच्या इकडे लपून छपून जायला निघते आणि घरात कलाच्या हा तमाशा चाललेला असतो। काजू बघते की आता आपल्याला काहीच अभ्यास जमत नाही, काहीही झालं तरी कलाताईकडे जाण्याशिवाय भागच नाहीये, नाहीतर आपण नापास होऊ असा विचार करत ती ताबडतोब आता संगीता झोपले की नाही हे पाहण्यासाठी जाते। तर संगीता झोपले म्हटल्यावरती ताबडतोब ती आता आपली बॅग उचलते आणि कलाच्या घरी अभ्यासाला निघते। आणि संगीता झोपलेली पाहिल्यावरती तिला जीवात जीव येतो, काहीही झालं तरी संगीताला कळणार नाहीये की आपण गेलोय, म्हणून ती आता निघते। तोपर्यंत आता मात्र इकडे घरामध्ये तमाशा चालू असतो। रजनी म्हणते, एक काम करायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ते दार लावून घ्यायला पाहिजे। सरोज म्हणते, जा पहिलं दाराला कडी घाला, नाहीतर तो उंदीर बाहेर येऊन घरातले डॉक्युमेंट सगळे खाऊन टाकेल असं म्हणत ती आता आपल्या नोकराला दाराला कडी लावायला सांगते। त्यावरती आता रोहिणी म्हणते, पण आपल्याला माहित नाहीये ना एक उंदीर आहे की दोन आहे, तो बाहेर पडलाय की नाही पडलाय, नोकर आज जाऊन चेक करून येतो, पण ताईसाहेब आतमध्ये उंदीर नाहीये। मग आता रोहिणी म्हणते, तो काय बाहेर आला की काय? रजनी म्हणते, तुम्ही जाऊन पहिले कडी घालून या, म्हणजे जर तो आत असेल तर आतला आतच राहील असं म्हणत दाराला कडी घातली जाते। आता फायनली उंदरांचा बंदोबस्त केला जातो, पण त्यानंतर कला कुठे झोपणार हा प्रश्न येतो। आबा म्हणतात, कला तू त्या रूम मध्ये अजिबात झोपू नकोस। यावरती कला म्हणते, आबा मी सोफ्यावरती झोपेन बाहेर। आबा म्हणतात, नाही। रजनी म्हणते, तुझी पाठण दुखते ना, वेड्यासारखं काय करतेस? यावरती मग मात्र आबा म्हणतात, तू एक काम कर, नयनाच्या खोलीत झोप बरं। नयनाच्या खोलीत झोप म्हटल्यावरती नयनाची 3 ताड आता उडते। नयना सांगते, माझ्या खोलीत नाही, म्हणजे मी कलाला माझ्या खोलीत ठेवलं असतं, पण राहुल कुठे झोपणार? आणि त्यानंतर राहुल आणि मला प्रायव्हसी नको का? आमचं नवीनच लग्न झालंय असं म्हणत निर्लज्ज नयना सगळ्यांच्या समोर राहुल आणि तिच्या प्रायव्हसी बद्दल बोलत असते। आणि ती म्हणते, नाही म्हणजे प्रायव्हसीचं तसं पण जाऊ दे, पण कसं आहे ना नयना ताई, म्हणजे कला आमच्या रूम मध्ये आली ना तरी पण चालेल, पण कलाला चालणार आहे का की आमच्या दोघांच्या मध्ये तिने येऊन झोपणं? बघ म्हणजे कला तुला चालणार असेल तर ठीक आहे। कला म्हणते, नको, तू तुझ्या रूम मध्ये झोपायला जा। रजनी म्हणते, कला तू एक काम कर बरं, तू माझ्या खोलीमध्ये झोपायला चल असं म्हणत रजनी आता कलाला आपल्या खोलीत यायला सांगते। त्यावर ते लगेचच आता श्रीकांत चिडतो आणि मग मी कुठे झोपू? मी सोफ्यावरती झोपू का? ते काही नाही, मला हे अशी फालतूची कारणं चालणार नाहीत आणि मला झोपायला जायचं आहे, हे असं तू माझा निर्णय ठरवू शकत नाहीस। मी कुठेही माझी रूम सोडून बाहेर झोपणार नाही, मला माझ्या रूम मध्येच झोपायचं आहे असं म्हणत चिडलेला आता श्रीकांत रजनीला चांगलाच दम देतो आणि तू माझा निर्णय घेऊ नकोस, मी माझ्या रूम मध्ये झोपायला चाललोय, तू पण लवकर चल, नाहीतर मग सकाळी उठल्यावर ती कटकट करत बसते, झोप पूर्ण झाली नाही, उठायला उशीर झाला, ब्रेकफास्ट झाला नाही असं म्हणत तो आता रजनीला हाताला धरून आपल्या रूम मध्ये घेऊन जातो। श्रीकांत रजनी जातात, त्यानंतर सरोज जाते, एक एक करत सगळेजण आपापल्या रूम मध्ये झोपायला जातात। खाली राहतात ते अद्वैत, कला आणि आबा। आबा म्हणतात, अद्वैत तू एक काम कर, कला तुझ्या रूम मध्ये झोपायला येईल। त्यावरती अद्वैत म्हणतो, नाही आबा, अहो कसं काय? आबा म्हणतात, नाही काय नाही, अरे बायको आहे ना ती तुझी, तिचा हक्क आहे तुझ्या रूम वरती, तिच्या रूम मध्ये जर का उंदीर सापडला आहे तर दुसरं कोणाच्या रूम मध्ये जाण्यापेक्षा ती तुझ्या रूम मध्ये झोपायला येईल, जा तिला तुझ्या रूम मध्ये घेऊन जा आत्ताच्या आत्ता ताबडतोब असं म्हणत आबांनी फतवा काढलेला असतो। अद्वैत हो नाही नाही हो करत असताना आबा म्हणतात, मी तुझं काही ऐकणार नाहीये, मी जे सांगितलं ते फायनल आहे, जा तिला तुझ्या रूम मध्ये घेऊन जा असं म्हणत आबांनी मोठाच फतवा काढलेला असतो। आणि ते अद्वैतला चांगलेच ओरडतात, काहीही झालं तरी कलाला तुला तिच्या रूम मध्ये घेऊन जायलाच पाहिजे। आता आबा निघून गेल्यावरती दोघ जण सोफ्यावरती बसतात। कला सांगते, मी कुठे येणार नाही। अद्वैत म्हणतो, तुला कुठे घेऊन जाण्यामध्ये इंटरेस्ट नाही। दोघ जण सोफ्यावरतीच बसलेले असताना तिकडे आता सोहम येतो, काय चाललंय तुमच्या दोघांचं? इतक्या रात्री इकडे का झोपसलात तुम्ही? अद्वैत म्हणतो, बरं झालं सोहम तू आलास ते, आज न तुझा भाऊ तुझ्या खोलीत झोपायला येतोय। यावरती अद्वैतला आता मात्र सोहम म्हणतो, का
तू माझ्या खोलीत? यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो हो हो मी तुझ्या खोलीत येतोय, कारण माझ्या खोलीत मांजर घुसले. यावरती राहुल आता सोहम म्हणतो ठीक आहे दादा, दादा बहिणी तुम्ही माझ्या खोलीत जा, मी तुमच्या खोलीत जातो. अद्वैत म्हणतो शहाणपणा करू नकोस हा, आपण दोघं एका खोलीत झोपूया. यावरती सोहम म्हणतो नाही आबांनी जे सांगितलंय ते मी विसरणार नाही. आबांनी जर का सांगितलंय की तुम्ही दोघांनी एका खोलीत झोपायचंय, तुम्हाला दोघांना एकाच खोलीत झोपायला लागेल, यावरती काही पर्याय होऊ शकत नाही, मी याच्यामध्ये काही करू शकत नाही, तुम्ही दोघांनी एकत्र झोपायचं म्हणजे झोपायचं. असं म्हणत सोहम युक्ती करतो, तिकडून पळून जातो. दोघांकडे पर्यायच नसतो, दोघं जण सोफ्यावरती बसून असतात. कला म्हणते चांदेकर तू जा वरती झोपायला. यावरती अद्वैत म्हणतो नाही तुला इथे सोडून मी जाऊ शकत नाही, चल तू पण चल, आबा मला ओरडतील. फायनली रडत खडत दोघं जण आता त्यांच्या रूम मध्ये झोपायला जातात. आबांच्या म्हणण्यानुसार अद्वैत कलाला खाली सोडू शकत नसतो, म्हणून तिला घेऊन तो रूम मध्ये येतो. रूम मध्ये आल्यावर तो विचार करतो या मुलीसोबत कधीतरी रूम शेअर करेल असं मला वाटलंच नव्हतं. दोघं जण ऑकवर्ड सिच्युएशन मध्ये रूम मध्ये येतात खरे, पण रूम मधल्या गमती जमती येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार.